विद्यापीठात 22 खऱ्याला खोटे आणि खोट्याला खरे म्हणत आहेत म्हणून आणखीनच अनुशासनात सुरक्षित करण्याची आवश्यकता आहे. मी तर म्हणेल की बंधंत आर्य महाकाश्यप आणि धम्म व विनयाच्या सुरक्षेसाठी जो पर्यंत केला आहे तो अति योग्य आहे, स्तुत्य आहे. तेव्हा महाकात्यायनाने पण आपले विचार प्रगट करीत असता सांगितले की बुद्धवचनाच्या संगायनाने अर्थात संकल्पनाने खरोखरच तथागत होते का होते हा विश्वास पुढील भविष्य कालातील मनात निश्चित होईल. त्यामुळे भावी पिढ्या सत्य आणि ऐतिहासिक प्रामाणिकतेची प्रबल साक्षी राहतील. कोणता उपदेश कोणत्या ठिकाणी दिल्या गेल्या, कुणासाठी दिला, कोणत्या वेळी दिला इतकी स्पष्टता ठेवून जेव्हा आपण बुद्धवचनाचे संगायन संकलन करू तेव्हाच बुद्धवचनाची प्रामाणिकता हजारो वर्षानंतरही विश्वसनीय होईल. हीच धम्म संरक्षणाची तत्वाची दक्षता आहे. यावर आयुष्मान आनंदाने स्पष्टीकरण केले आहे की बंधंत महाकाश्यपची जे म्हणतात ते अगदी बरोबर आहे. कारण आपला उद्देश जरी आपण आपली वाहवा करून घेण्याची नसला तरी बुद्धवचनाचे संरक्षण व्हावे हा प्रधान उद्देश तर आहे ना. हे एवढे काम आहे नंतर का तुम्ही हे एवढे मात्र हो शकेल की आतापर्यंत बुद्धवचनाला आपण संग्रहित केले आहे नाही, ते फक्त मुखोद्गतच ठेवले होते. त्यामुळे कुठं अशुद्धी किंवा अपूर्णता भलेही राहून जाईल, पण आपण जे ऐकले तेच अत्यंत सावधानीने संकलन करण्याचा मात्र पुरेपूर प्रयत्न करणे आपले कर्तव्य समजून त्यात कमीपणा राहू देणार नाही हा ठाम निश्चय करूनच बुद्धवचनांचे आपण संकलन करू. पण वास आनंद, मी तुला विचारतो की तथागताने आतापर्यंत किती उपदेश दिले असतील हे तुला माहीत आहेत? असे आर्य महाकाश्यपाने आनंदास विचारले तेव्हा आनंदाने मला सांगितलं, बंधंत हे तर आपणा सर्वांनाच माहीत आहे की तथागतांनी बुद्ध तत्व प्राप्तीपासून ते परिनिर्वाणापर्यंत जवळजवळ 45 वर्षात 84,000 स्कंद उपदेश दिले
आहेत. मग त्यात सूत्र असतील, योग्य असेल, कथा असतील, व्याकरण असेल, इति उत्तक असेल, जातक असेल, अद्भुत धम्म असेल, उदान असेल किंवा वेदल असेल, असे नवागाने परिपूर्ण असलेले तथागताचे 84,000 उपदेश आहेत. स्कंद आहेत आणि स्कंद म्हणजे भाग विभाजन.